नाही, कारण मी देवाचं प्रिय लेकरू आहे. मी असल्या नोकरीला लात मारते जे मला पाप करायला लावत असेल. मला ह्या नोकरीची गरज नाही आणि तिने लात मारली त्या नोकरीला, त्या वासनेला, त्या कामाला लात मारली. मला सांगायचे तुम्हाला काय, ह्याला म्हणते धार्मिकता, ह्याला म्हणते नीतिमत्वता. काय म्हणते त्याला? धार्मिकता. जर त्याच्या जागी, कारण ती देवातली होती, कारण तिला वचन माहिती होतं, कारण तिनं सत्य मार्गाने चालणारी होती. आता तिचा बॉस आला तिला वाकड्या मार्गाने चल म्हणायला. ती देवाची होती, तिला सत्य माहिती होतं. तिनं सांगितली की मला ही नोकरी नाही पाहिजे. सरकारी नोकरीनं काय भेटणार आहे? कार भेटल, बंगला भेटल, श्रीमंत होईल, आणि जर मी पाप केलं तर मी नरकात जाईल. देवाचं हृदय तुटलं. हालेलुया. तिला माहिती आहे मी धार्मिकता आहे, मी नीतिमत्वामध्ये चालणारी आहे, मला त्या ऑफरची गरज नाही. मी चटणी भाकर गरिबीमध्ये राहीन, पण स्वर्गात जाईन, देवाच्या मार्गाने जाईन, पण हे पाप मी करणार नाही. ह्याला म्हणते धार्मिकता. म्हणा धार्मिकता. करू शकतो का आपण एवढं बलिदान? त्या करू शकतो का? आज लोक वासनेच्या आहारी जाऊन मला सरकारी नोकरी भेटायला, पाप करायला काय फरक पडायला? साहेबाला खुश करायला काय फरक पडायला? साहेब खुश होणार, सरकारी नोकरी आहे, काय साहेबासोबत गोव्याला फिरून येणं होईल, काय होणार आहे तेवढं? मला मोठं व्हायचंय. साहेबाला खुश, साहेब म्हणलेत मला नोकरी लावतो, सरकारी नोकरी लावाले, काय फरक पडायला? विमानानं जायचं, विमानानं यायचंय. पण परमनंट पिढ्यानपिढ्याचा विचार कर. शैतान मी बोलतो मनामध्ये, पिढ्यानपिढ्याचा विचार कर. एकदा त्या खुर्चीवर बसली तर पिढ्यानपिढ्या तुझी नोकरी जाणार नाही. नुसतं साहेबाला खुश करायचे. असे मूर्ख लोक धार्मिकतेला लाथ मारते, सत्य मार्गाला लाथ मारते, हालेलुया, आणि पडते. अशा लोकांना देवाच्या राज्यामध्ये कुठेही जागा नाही बायबल सांगते. म्हणा हालेलुया. किती जणांना सांगायचं? म्हणून देवाचं वचन सांगते की तुम्ही पहिलं देवाचं राज्य प्राप्त करा, ह्या गोष्टी ऑटोमॅटिक तुम्हाला भेटते. तो मालक निराश झाला, पण आपला मालक खुश झाला. म्हणा हालेलुया. कोणता मालक? स्वर्गाचा मालक. देव काय नोकरी देणार नाही का आपल्याला? इमानदारीने पण नोकरी देणार आहे. म्हणा हालेलुया. म्हणून आपल्याला देवाचं वचन सांगते की पहिलं तुम्ही देवाचा राज्याची खोज करा, म्हणजे ह्याही गोष्टी तुम्हाला भेटतील. जगामधल्या सगळ्या गोष्टी, म्हणा हालेलुया, घर, गाडी, बंगला, परमेश्वर, सगळं काही तुम्ही धार्मिकतेमध्ये, नीतिमत्वतेमध्ये, पवित्रतेमध्ये जेव्हा चालताल, ऑटोमॅटिक ते गोंडाभळ तुमच्या मागे येतील. म्हणा हालेलुया. पण पाप करून बी भेटतं आणि पवित्रतेमध्ये राहून पण भेटतं. म्हणा हालेलुया. मग निर्णय आपला आहे, पाप करून जगातल्या गोष्टी प्राप्त करायच्या का सत्य मार्गाने चालून जगातल्या गोष्टी प्राप्त करायच्या? निवड तुमची आहे. हालेलुया. पाप करून सगळं भेटत, पाप करून सगळं ऐश्वर्य भेटतील, पाप करून सगळं सोनं भेटल, पाप करून कार भेटल, पाप करून सगळं सुख सुविधा भेटत्यात, पाप करून एशी मध्ये झोपतात आणि पुन्हा नरकामध्ये चटकी घ्यायची वेळ येईल. हालेलुया. पापाचं वेतन मरण आहे. म्हणून आपल्याला नीतिमत्वाची गरज आहे. एकदाचं जीवन आहे. कितीचं आहे? एकदाच आहे. पुनर्जन्म नाही. आपल्याला म्हणते की आता ही मेले, आता पुढच्या जन्मात कुठल्या का पोटाला इनाम आहे. हे कुठला पोट नाही, कारण